तुमचा रेग्युलर जो स्ट्रेस आहे किंवा रात्रीची अपुरी झोप आहे याचा परिणाम सुद्धा तुमच्या पचन संस्थेवर होऊन तुमची रक्तातली साखर वाढलेली असते. जसं आयुर्वेद प्रत्येक गोष्टीकडे वात, पित्त, कफ या 3 पॅरामीटर्सवर बघतं, तर मधुमेहाला कसं बघतं? डायबिटीस नसताना गोड खाणारे जे लोक आहेत त्यांना खरंच डायबिटीस होण्याचे चान्सेस अधिक असतात का? आयुर्वेदानुसार रक्तातील साखर वाढल्यानंतरच डायबिटीस उत्पन्न होतं असं नाहीये. कारण मधुमेहाकडे बघताना आयुर्वेद जो बघतो तो म्हणजे फक्त रक्तातली वाढलेली साखर नाही, तर त्याच्या अलीकडेही शरीरात बरेच बदल घडत असतात. अनेक लोक म्हणतात डायबिटीस एकदा लागला की लागला, मग तुम्ही तो फक्त मॅनेज करू शकतात, डायबिटीस कायमचा बरा झाला असं होऊ शकत नाही. तर यावर मला तुमचं मत जाणून घ्यायचंय, कारण मतमतांतर खूप आहे. जर एक इन जनरल जर कारणं आणि चुकीच्या सवयी पाहिल्या तर एक सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला मी सांगेन की व्यायामाचा अभाव हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. कारण हा गैरसमज आज तुम्ही दूर करून द्या आम्हाला की गुळ आणि साखर हे इक्विव्हॅलंट आहेत का, आणि साखर पूर्ण आयुष्यातून काढून गुळ इन्क्लूड केला तर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो का? जे आजकाल चायनीज, कोरियन फूड खातोय आपण, की जे आपल्या भारतीय परंपरेत लागू पडणारं नाहीये, पिझ्झा सारख्या गोष्टी, पास्ता सारख्या गोष्टी, ह्या कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त क्लेद निर्माण करणाऱ्या असतात. त्या क्लेदामुळे तुमच्या रक्तातील साखर किंवा डायबिटीसची निगडीत लक्षणं उत्पन्न व्हायला कारण ठरतं. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश, आणि आज घेऊन आलो आहे नेहमीप्रमाणे आरोग्याचं पत्र. आणि नेहमीप्रमाणे आपले जे गेस्ट असतात दर महिन्याला तुम्ही पोस्टमनवर त्यांना भेटतातच आरोग्याच्या पत्रात, तेच डॉक्टर आज आहेत, डॉक्टर विश्वास गाडगे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला शिरस्ताच झालाय दर महिन्याचा एक, आणि आता आपल्या ऑडियन्सना सुद्धा सवय लागते. तुम्ही डॉक्टरना ओळखताच, दर महिन्याला एक नवीन विषय घेऊन आपण आयुर्वेदाचं त्यावर काय मत आहे आणि त्यांची एक्सपर्टीज जी आहे नाडी परीक्षा या संदर्भात भेटतच असतो. आजचा विषय हा महत्वाचा आहे आणि तेवढाच कॉमन आहे, तो म्हणजे डायबिटीस, अर्थात कॉमन भाषेमध्ये शुगर. असं कोणीच नाहीये की ज्याच्या परिचयात शुगर असलेला व्यक्ती नाहीये, डायबिटीस असलेला व्यक्ती नाहीये. पण ट्रीटमेंट घेत असताना ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे. आयुर्वेदामध्ये पण याच्यावर खूप चांगली उत्तरं आहेत, आणि आपल्याला असं वाटतं की एकदा गोळी सुरू केली की लाईफ लॉंग ती गोळी घ्यावीच लागेल, किंवा काही लोक मध्येच बंद करतात, ट्रीटमेंट बदलतात, पॅथीज बदलतात. डायबिटीसचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते अर्ली स्टेजला कसे डिटेक्ट केले पाहिजे. शिवाय आयुर्वेदात यावर काय उत्तर आहे, कफ, वात, पित्त या 3 कसोट्यांवर कसं बघता आयुर्वेद याकडे, आणि एकूणातच त्याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, डायबिटीस असेल तर काय काळजी घेतली पाहिजे, अशी सगळी एकंदरात ही चर्चा असणार आहे. त्यामुळे ही चर्चा शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे आयुर्वेदिक जे तुम्हाला ज्या विषयात सल्ला पाहिजे आहे आयुर्वेदाचा, त्या संदर्भात तुम्ही कमेंटही करा. सरांच्या सगळ्या लिंक्सही टाकतोय आम्ही. आणि विशेष म्हणजे सर मूळ पुण्यातले जरी असले तरी महाराष्ट्रभर म्हणजे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, संभाजीनगर, बीड अशा अनेक शहरांमध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे. त्यांची 6 जणांची डॉक्टर्सची टीम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तर त्यामुळे ते तुम्हाला 1 कॉलवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचा लाभ नक्की घ्या आणि पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की लगेच नोटिफिकेशन येईल. तर सुरू करूया गोड आजाराच्या गोडपत्राला. वेलकम सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्याच्या पत्रामध्ये. दर महिन्याप्रमाणे तुमचा एक सहवास आम्हाला लाभतो आणि मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना तुमची आता खूप सवय झाली आहे. कारण रीलमध्ये कमेंट्स असतात की सरांसोबत हा विषय घ्या, तो विषय घ्या. तर आजचा विषय डायबिटीस, गोड लोकांना होणारा गोड आजार आणि त्याच्यावर आयुर्वेदाचे गोड उपचार विथ गोड डॉक्टर. सर, डायबिटीसच्या ओळखीपासून सुरुवात करू थोडी, की नक्की डायबिटीस काय, आयुर्वेद त्याच्याकडे कसं बघतं. कारण आम्हाला फक्त डायबिटीस म्हणजे साखर एवढंच माहिती आहे, आणि 2 टाईपचे डायबिटीस जे आहेत, टाईप 1 आणि टाईप 2, त्याच्यामधला फरक इथनं सुरुवात करू आणि पुढे काही प्रश्न माझे महत्वाचे आहेत. येस, डायबिटीस संदर्भात बघायला गेलात तर रक्तात वाढलेली साखर हे एक प्राथमिक त्याची ओळख आहे. की रक्तामध्ये साखर का वाढते याचे आपण विचार करणं गरजेचं आहे. तर प्रामुख्याने इन जनरल आपण जे अन्न खातो त्यातून कार्बोहायड्रेट्स मिळतात, त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. ग्लुकोज ही प्रामुख्याने आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी वापरली जाते किंवा साखर वापरली जाते. आता महत्वाचं असं आहे की ही जेव्हा रक्तामध्ये साखर अन्नातून मिळालेली असते ती पेशींपर्यंत पोहोचणं पण गरजेचं असतं. हे काम इन्शुलिन करत असतं. इन्शुलिनची निर्मिती होते पॅन्क्रियाजमध्ये, बीटा सेल्समध्ये, आणि इन्शुलिन मार्फत त्या शुगरचं पेशींमध्ये शोषण होतं आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळत असते. पण डायबिटीस या स्पेसिफिक आजारामध्ये इन्शुलिनची मात्रा कमी होते किंवा इन्शुलिन नीट काम करेन असं होतं, ज्याच्यामुळे रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचत नाही आणि मग रक्तातील साखरेची पातळी वाढत जाते आणि मग त्याच्या अनुषंगाने वेगवेगळी लक्षणं उत्पन्न होतात.
त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स देखील उत्पन्न होतात. त्या सगळ्या कॉम्प्लेक्स डिसीजला आपण डायबिटीस म्हणून ओळखतो. ठीक आहे. याच्यामध्ये जे 2 क्लासिफिकेशन केलेले आहेत, एक आहे टाईप 1 आणि दुसरा आहे टाईप 2. टाईप 1 हा जो आहे तो ऑटो इम्युन डिसीज आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये बदल झालेला असतो आणि त्या इम्युनिटीचा तुमच्या पॅन्क्रियाजवरील काही विशिष्ट पेशी आहेत, बीटा सेल्स, त्याच्यावर परिणाम होऊन इन्शुलिनचं सिक्रिशन बंद होतं किंवा इन्शुलिनची निर्मितीच बंद होऊन जाते, ज्याच्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. आणि हा आजार विशेष करून लहान मुलांमध्ये दिसून येणार आहे. टाईप 1 हा आजार प्रामुख्याने थोडा किचकट असल्यामुळे याच्यात इन्शुलिन वारंवार घ्यावं लागतं किंवा इन्शुलिनवरच शुगर मेंटेन होते असं दिसून आलेलं आहे. टाईप 2 जो आहे डायबिटीस हा थोडासा तुमचा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या खाण्यापिण्यातील गोष्टी म्हणा किंवा शरीरात त्याच्यातून उत्पन्न झालेले काही बदल म्हणा, याच्या परिणामस्वरूप इन्शुलिनची निर्मिती कमी व्हायला लागते किंवा इन्शुलिनची निर्मिती होत असते पण त्याचा वापर पूर्णतः होत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर ग्रॅज्युअली वाढत जाते आणि त्याच्या परिणामस्वरूप नानाविध लक्षण उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये आपण सगळेच ओळखतो की वारंवार युरिनला जावं लागणं, वारंवार लघवी लागणं, स्पेशली रात्रीच्या वेळेस जावं लागणं, त्याचबरोबर त्या व्यक्तींना वारंवार तहान लागणं, वारंवार भूक लागणं, वजन वाढणं यासारखी नॉर्मल लक्षणं त्यातून उत्पन्न होत असतात. आणि कालांतराने जर ही साखर कंट्रोलमध्ये राहिली नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स पण उत्पन्न होऊ शकतात. आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर याला आपण मधुमेह म्हणतो, प्रमेह या नावाने ओळखलं जातं. तर याच्यामध्ये प्रामुख्याने त्रिदोष यांचा विचार केला जातो. त्रिदोषांमध्ये निर्माण झालेलं असंतुलन आणि तुमच्या पचनसंस्थेमध्ये झालेले बदल याच्या परिणामस्वरूप शरीरात काही दोष वाढतात, क्लेद वाढतो आणि त्याच्या परिणामस्वरूपच प्रमेह किंवा मधुमेहाची निर्मिती होत असते. याच्यामध्ये विशेष करून लक्षण प्रभूत अवैल मूत्रता म्हणजे अधिक प्रमाणात आणि टर्बिड युरिन पास होणं हे प्रामुख्याने लक्षण सांगितलेलं आहे आणि त्याचे दोषांप्रमाणे काही त्याचे प्रकार पण वर्णन केले ग्रंथामध्ये आणि त्यानुसार चिकित्सा त्याची केली जाते. ओके. जसं आयुर्वेद प्रत्येक गोष्टीकडे वात, पित्त, कफ या 3 काय म्हणू त्याला 3 पॅरामीटर्सवर बघतं, तर मधुमेहाला कसं बघतं? म्हणजे हा प्रश्न यासाठी की कुठला दोष वाढलेला असतो त्या लोकांमध्ये डायबिटीस झाल्यानंतर किंवा कुठल्या प्रकृतीच्या लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण जर बघायला गेला तर हा आयुर्वेदिक ग्रंथानुसार हा वाताशी निगडीत आणि कफाशी निगडीत आहे. ओके. म्हणजे जेव्हा शरीरामध्ये वातवृद्धी आणि कफवृद्धी होते तेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि त्यातून मधुमेहाची निर्मिती होते. तर याच्यामध्ये मधुसमान मूत्रप्रवृत्ती होत असते, म्हणजे आपल्या मधाप्रमाणे, म्हणून त्याला मधुमेह म्हणलेला आहे. आणि हा बऱ्याचदा वाताशी निगडीत असतो. तर म्हणजे ओव्हरऑल जे क्लिनिकली क्लासिफिकेशन करायचं झालं तर काही केसेसमध्ये बघता तुम्ही की स्थूल व्यक्ती असतात त्यांना डायबिटीस झालेला असतो, तर ते कुठेतरी कफ प्रकृतीचे असतात. बरोबर. आणि काही कृश व्यक्ती असतात, फारसं वजन नसतं, किंवा बारीकच असतात, वर्णाने जरा कृष्णवर्णी असतात, किटकिटेत असतात आणि त्या फारसं गोड खाणं किंवा तसं काही नाही, सतत चंचल आणि अतिरिक्त परिश्रम करणारी व्यक्ती, पण त्यांच्यामध्ये सुद्धा डायबिटीस दिसतो. तो बऱ्याचदा वात प्रकृतीशी निगडीत असतो. त्याला त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. थँक गॉड मी पित्तवाला. एक खूप बेसिक प्रश्न आहे की गोडाचा आणि डायबिटीसचा एवढा काय संबंध आहे की ज्याला डायबिटीस अजून डिटेक्ट पण झालेला नाही, बरोबर, त्याला खूप जण म्हणतात की बाबा गोड खाऊ नको, डायबिटीस लागेल. तर डायबिटीस नसताना गोड खाणारे जे लोक आहेत त्यांना खरंच डायबिटीस होण्याचे चान्सेस अधिक असतात का? बेसिकली फक्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतं असं अजिबात नाही. ओके. मी काही डायबिटीसचे पेशंट पाहतोय ज्यांना गोड खायला आवडतं आणि मी वारंवार सांगून सुद्धा ते नियमित गोड खातात आणि अभिमानाने सांगतात सर गोड खातोय म्हणून, पण सुदैवाने त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे कारण नाडी परीक्षेद्वारे त्यांच्या शरीरातील दोषांचा विचार करून ट्रीटमेंट केलेली असते. पण टू बी प्रिसाइजली डेफिनेटली प्रत्येकाने साखरेचा वापर कमीच करावा. साधारणतः तुम्ही आता सध्याचं जर युग पाहिलंय तर साधारणतः 40 नंतर बऱ्याचदा डायबिटीसची लागण होताना दिसून येते. म्हणजे अगदी अलीकडच्या काळात मी लहानपणी पाहायचो की मित्राच्या आजोबांना डायबिटीस आहे असं कुठेतरी बघायला मिळायचं, किंवा कालांतराने तरुण होताना माझ्या बाबांना आहे, माझ्या आईला आहे असं मित्रांकडून ऐकायला मिळालं. आणि हल्ली पेशंट येतात की 40 मध्येच डायबिटीसची गोळी चालू आली आहे, 35 मध्येच ड्युरिंग प्रेग्नन्सी डायबिटीस झाला होता महिलेला आणि नंतर तो कंट्रोलच झाला नाही आणि मग आता सतत डायबिटीसची गोळी घ्यावी लागते. तर आपलं जे जीवनमान आहे त्या जीवनमानातील बदलांमुळे आणि आपण ओव्हरऑल जी जीवनशैली जगतोय त्याच्यामुळे शुगर सारखे म्हणजे डायबिटीस रिलेटेड लक्षणं ही सुरुवातीपासूनच अलीकडच्या काळातच दिसायला लागली. त्यामुळे माझं तरी श्रोत्यांना एक सल्ला असेल की
साधारणतः 35-40 नंतर तुम्ही जेवणातला साखरेचा वापर कमी करा. कारण ओव्हरऑलच एक बघायला गेलं तर साखर जेव्हा तुम्ही जेवणामध्ये वापरता किंवा साखरेचा अतिरिक्त वापर जेव्हा तुम्ही करता तेव्हा ग्लुकोज रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढतं. बरोबर. आणि तुमच्या त्यामुळे पॅनक्रियाजवर लोड येतो, इन्सुलिनवर लोड येतो आणि कालांतराने मग डायबिटीसची सुरुवात होऊ शकते. जर तुम्ही थोडं निरोगी लाईफस्टाईल जगत असाल तर कदाचित उशिराने सुरू होईल, पण कुठेतरी डायबिटीस सुरू होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे साखरेचा वापर जेवणामध्ये कमी केलेला हा उत्तम. आणि साखरेचा म्हणजे मधुमेह सोडला तर दुसरे पण तोटेच आहेत साखरेचे. बरोबर, वजन वाढतच. चव सोडून फायदा त्याचा विशेष नाहीच. ओके. रक्तातील साखर तपासण्यासाठी नाडी परीक्षेचा कसा उपयोग होऊ शकतो? म्हणजे कारण शुगर लागली की नाही हे रक्त द्यायचं, आपली टेस्ट करायची आणि मग त्यामध्ये ब्लड टेस्ट करायची. तर नाडी परीक्षेद्वारे मधुमेह कसा डिटेक्ट होऊ शकतो? अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण इन जनरल जर तुम्ही बघितले तर आधुनिक जी काही पॅथी आहे याच्यामध्ये डायबिटीसचं डिटेक्शन हे रक्तातील साखर वाढल्यावरच होतं. पण मग त्या ह्याच्यामध्ये नाडी परीक्षेद्वारे काही आपण विचार करू शकतो, आता डेफिनेटली करू शकतो. कारण आयुर्वेदानुसार रक्तातील साखर वाढल्यानंतरच डायबिटीस उत्पन्न होतं असं नाहीये. तर तो रक्तातील साखर वाढण्या अगोदरही तुमच्या शरीरात काही बदल व्हायला लागलेले असतात. विशेष करून जर बघायला झालं तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शरीरात वातकफ दोष वाढलेला असतो, तुमच्या अन्नपचन संस्थेमध्ये बदल झालेला असतो, त्यामुळे शरीरात क्लेद निर्मिती व्हायला लागलेली असते किंवा आम म्हणतो आपण, अर्धवट अपक्व अन्न द्रव शरीरात निर्माण व्हायला लागलेलं असतं आणि त्याच्या परिणाम स्वरूप तुमच्या शरीरात काही बदल दिसून येतात आणि एका सर्टन लेवल नंतर हे दोष शरीरात जेव्हा वाढतात तेव्हा रक्तातली साखर वाढलेली असते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे रक्तातील साखर वाढण्या अगोदरही तुमचं निदान आपण करू शकतो नाडी परीक्षेद्वारे. बेसिकली बघायला गेलं तर ह्या लॅब टेस्ट ज्या आहेत त्या दीज आर गोल्डन पॅरामीटर्स. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड ह्याचं म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे की नाही याचं निदान फक्त आणि फक्त ब्लड टेस्टनीच होऊ शकतं, त्या बाबतीत दुमत नाही. पण मात्र नाडी परीक्षा ही तुमच्या शरीरात नक्की काय घडतंय आणि तुमच्या शरीरातील ओव्हरऑल जे काही होलिस्टिक पिक्चर पाहिजे आरोग्याविषयीचा तो आपल्याला नाडी परीक्षेद्वारे मिळतो. की तुमच्या शरीरातील दोषस्थिती कशी आहे, तुमच्या शरीरातील पचन संस्था कशी आहे, शरीरात इतर काही बिघाड आहेत का, इव्हन तुमच्या शरीरातील क्रियात्मक असू द्यात नाहीतर तुमच्या मानसिक काही गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोय का याचाही विचार नाडी परीक्षेद्वारे होतो. नाडी परीक्षा ही आजाराची निर्मिती होण्यापूर्वीच त्याच्या रिलेटेड काही सूचक लक्षणं दाखवत असते नाडी परीक्षेमध्ये. आणि बघायला गेलं तर जरी नाडी परीक्षा एक्झॅक्ट व्हॅल्यू जरी सांगत नसली तरी तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड आहे याचं एक सूचक देत असते. म्हणजे बघायला गेलं तर लॅब टेस्ट या तुमच्या डायबिटीसला मॉनिटर करण्यासाठी आणि एक्झॅक्ट निदान करण्यासाठी उपयोगी पडतात, पण व्हेअर ॲज नाडी परीक्षा ही तुमच्या शरीरातील बदलांचं आकलन करून देते, ज्याच्यामुळे आपण रुग्णांना त्या बाबतीत काही सल्ले देऊ शकतो की तुम्ही आहारात काळजी घ्या, जसं की आता शुगर आपण जेवणातली कमी ठेवणं गरजेचं आहे किंवा व्यायाम करा, अशा प्रकारचे सल्ले देऊ शकतो. त्याच्यामुळे ज्यांना स्पेशली फॅमिली हिस्ट्री की बाबा आई बाबांना दोघांनाही डायबिटीस आहे किंवा आजोबांपासून आहे, मग स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असलेल्या लोकांना आपण नाडी परीक्षेद्वारे थोडासा सल्ला देऊ शकतो की बाबा तुमच्या शरीरात हे बदल जाणवत आहेत, त्यामुळे तुम्ही तशा प्रकारची काळजी घ्या. त्यामुळे इन अ वे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर लॅब टेस्ट तुमची कुठली साखर किती प्रमाणात वाढली याचं तुम्हाला ज्ञान करून देते, पण नाडी परीक्षा काय कारणास्तव ती साखर वाढलेली किंवा काय कारण घडतंय शरीरात ज्याच्यामुळे साखर वाढू शकते याचं ज्ञान करून देते. त्यामुळे या आधुनिक युगात सुद्धा कधी कधी नाडी परीक्षा ही लॅब टेस्टच्या तुमच्या लॅबमधील व्हॅल्यूज वाढण्या अगोदर तुमची निदान करून द्यायला मदत करू शकतात. अच्छा, म्हणजे असंही होत असेल कधी कधी की एका वेगळ्या कामासाठी पेशंट आला आहे, वेगळ्या त्रासासाठी, आणि नाडी परीक्षा बघून तुम्हाला कळलं की असे असे चेंजेस होत आहेत, पहिले तू लॅब टेस्ट करून घे, आणि त्याला मधुमेह निघाला. असं अनेकदा घडलेलं आहे की म्हणजे अगदीच 15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे की एक पेशंट आला होता की वारंवार थकवा जाणवतोय आणि पायाला गोळे येतात, आणि त्यासाठी मग त्यांनी कॅल्शियमच्या बऱ्याच दिवस गोळ्या घेतल्या, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेत होत्या, वेगवेगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरांना नॉर्मल भेटलं, टेस्ट नव्हत्या केल्या, पण डॉक्टरना भेटलं होतं आणि मग मला भेटायला आलं की याच्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार होतील का. नाडी बघितल्यानंतर शंका व्यक्त केली की नाडी परीक्षेनुसार जे काही स्पंदनं जाणवत आहेत ही थोडी तुमच्या साखरेकडे जाणारी आहेत, कदाचित प्री डायबेटिक किंवा लेवल्स वाढलेल्या असतील असं दिसून येत आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी अगदी 2 दिवसांनीच ब्लड टेस्ट केल्या आणि तसंच दिसून आलं की 250 पर्यंत जवळजवळ साखर वाढलेली होती.
तर हे नाडी परीक्षेत नक्कीच एक अंदाज येऊन जातो. म्हणजे अनेकदा रुग्णांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या, आयदर ते प्री डायबेटिक निघालेले आहेत किंवा मग साखर बऱ्यापैकी वाढलेली दिसून आलेली आहे. आणि त्यामुळे मग तुमच्या चिकित्सेला एक दिशा मिळून जाते. ही लक्षणं दिसत असतात वेगळीच, पण त्याच्या मागे कदाचित शरीरातले हे बिघाड आणि त्या अनुषंगाने वाढलेली साखर देखील कारणीभूत ठरत असते. तर त्याप्रमाणे जर ट्रीटमेंट केली तर मग ओव्हरऑलच त्यांच्या शरीरातील दोष दूर होऊन त्यांची साखर पण नियंत्रणात यायला मदत होऊ शकते. ओके, एक थोडा उपप्रश्न आहे सर यामध्ये की मी ज्या एज मध्ये आहे आता, बरोबर, तर मित्रांमध्ये चर्चा होताना प्री डायबेटिक हा शब्द खूप ऐकायला मिळतो आजकाल, की प्री डायबेटिक टेस्ट करायला लावलाय डॉक्टरनी. तो विषय काय आहे? म्हणजे डायबिटीसच्या आधीची स्टेज असते ती, असं काही असतं की काय? येस, त्याच्यामध्ये बघायला गेलं तर टू बी प्रिसाइजली रक्तातली साखर वाढलेली नसते, पण लक्षणं तशी दिसत असतात. अच्छा, म्हणजे HbA1c 6 पर्यंत गेलेली असते. ओके. किंवा ब्लड शुगर लेवल्स थोड्याशा ट्रिगर झालेल्या असतात आणि लक्षणं त्याच्या अनुषंगाने दिसत असतात. त्यामुळे त्यांना प्री डायबेटिक म्हणजे डायबिटीस होऊ शकतो किंवा ऑलमोस्ट होण्यासारखीच परिस्थिती आहे, तर आता काळजी घ्या, असं सूचक केलं जातं. आणि प्री डायबेटिक डिटेक्ट झाल्यानंतर तेव्हाच जर काळजी घेतली, तेव्हाच जर औषधं असतील काही त्या टाइम पिरियडमध्ये ती दिलेली, ती व्यवस्थित घेतली, व्यायाम वगैरे सुरू केला, तर डायबिटीस टाळू शकतो आपण 100%. नक्कीच. म्हणजे ह्याच्यामध्ये बघायला गेलात ना तर या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रकृतीचा, त्यांच्या शरीरातील दोषांचा नाडी परीक्षेद्वारे अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यामुळे एक प्रिसाइज निदान व्हायला मदत होते की नक्की काय शरीरात घडतंय. कारण मधुमेहाकडे बघताना आयुर्वेद जो बघतो तो म्हणजे फक्त रक्तातली वाढलेली साखर नाही, तर त्याच्या अलीकडेही शरीरात बरेच बदल घडत असतात. ज्याच्यामध्ये एकतर तुमच्या त्रिदोषांमध्ये झालेलं असंतुलन, ज्याच्यामध्ये प्रिसाइजली बघायला गेलं तर वातकफ दोष वाढलेला असतो, ज्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या पचन संस्थेत बदल घडतात, ज्याच्यामुळे आमद्रव्य किंवा अर्धवट पचलेला आहार रस शरीरात साठू लागतो. त्याच्या परिणामस्वरूप कधी कधी वजन वाढणे, थकवा, अनुत्साह यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात. त्याचबरोबर स्त्रोतसांना अवरोध निर्माण व्हायला लागतो आणि स्पेशली तुमच्या युरिनरी सिस्टीमवर स्ट्रेस यायला लागतो, ज्याच्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं, स्पेशली रात्रीच्या वेळेस. तर ही या प्रकारची लक्षणं उत्पन्न होत असतात. आणि मग आपण फक्त बाबा साखर खायचंच बंद केलंय म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन डायबिटीस होणार नाही का, तर असं अजिबात नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा, काही लोक असे आहेत की जे अगदी नियमित व्यायाम करतायत, अगदी मर्यादित आहार घेतात, पण थोडं डायबिटीसची लागण झालेली आहे, साखरही जास्ती खाणारे नाहीयेत, पण होत आहे. तर त्याला अनेक नानाविध कारण असतात. हे पचन संस्थेतले बदल असतात. म्हणजे अगदी तुमचा रेग्युलर जो स्ट्रेस आहे किंवा रात्रीची अपुरी झोप आहे, याचा परिणाम सुद्धा तुमच्या पचन संस्थेवर होऊन तुमची रक्तातली साखर वाढलेली असते. मग तुम्ही त्या नाडी परीक्षेद्वारे जर निदान करून त्यानुसार जर काही एक आवश्यक असेल तर काही आयुर्वेदिक औषधोपचार आणि काही एक डिसिप्लिनरी लाईफस्टाईल जर तुम्ही सांभाळली तर डेफिनेटली तुम्हाला पुढे डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते किंवा झाला तरी म्हणजे फार उशिराच्या काळात होऊ शकतो. पण नक्कीच त्यासाठी नाडी परीक्षा, त्याच्याद्वारे एक पर्सन स्पेसिफिक डायग्नोसिस हे गरजेचं असतं. आयुर्वेद प्रत्येक आजाराकडे वात, पित्त, कफ या 3 पॅरामीटर्सवर बघतं की कुठला दोष वाढल्यानंतर कुठले आजार होतात. तर डायबिटीसकडे कसं बघतं आयुर्वेद? म्हणजे कुठले दोष वाढल्यानंतर या व्यक्तीला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे? बरोबर. तर बघायला गेलं तर त्रिदोषांशी निगडीत असू शकतो वात, पित्त, कफ. त्यातल्या त्यात प्रिसाइजली बघायला गेलं तर वातकफ दोषाशी निगडीत शुगर वाढण्याची शक्यता जास्ती असते किंवा डायबिटीस, प्रमेह या आजाराची सुरुवात झालेली दिसून येते. वातकफ दोष जेव्हा शरीरात वाढतो तेव्हा तुमच्या शरीरात त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो, वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे, थकवा, आळस यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात. जर आयुर्वेदीय दृष्टिकोनातून या आजाराची जर संप्राप्ती पाहिली किंवा एक पॅथोजेनेसिस जर पाहिलं तर शरीरात जेव्हा वातकफ दोष वाढतात किंवा त्रिदोषांमध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं तेव्हा शरीरातील सप्त धातूंपैकी रस, रक्त, मांस आणि मेद या 4 धातूंवर त्याचा परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे शरीरात शैथिल्य निर्माण होतं. म्हणजे मसल विकनेस जाणवायला लागतो, पायांना गोळे यायला लागतात आणि त्याच्या परिणाम स्वरूप शरीरामध्ये क्लेद, अतिरिक्त प्रमाणात फ्लुइड, टॉक्झिक निर्माण होतात आणि ते मग युरिनरी सिस्टीमवर परिणाम करतात आणि लघवीवाटे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना प्रभूत अविल मूत्रता, वारंवार लघवीला होणे, टर्बिड युरिन पास होणे यांसारखी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात. दॅट इज अ फर्स्ट साइन ऑफ डायबिटीस. तर बघायला गेलं तर वातकफ प्रकृतीच्या लोकांमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती असते. हॉट टॉपिकवर यायचंय मला सध्याच्या, की डायबिटीस रिव्हर्सल. बरोबर. अनेक लोक म्हणतात डायबिटीस एकदा लागला की लागला, मग तुम्ही तो फक्त मॅनेज करू शकतात
आणि तो पुन्हा डायबिटीस कायमचा बरा झाला असं होऊ शकत नाही. तर यावर मला तुमचं मत जाणून घ्यायचंय, कारण मतमतांतर खूप आहे. बरोबर. गुगल वेगळी उत्तरं देत आहे, युट्यूबवर काही व्हिडिओज आहेत, ChatGPT पण वेगळं सांगतंय. तर आयुर्वेदिक चष्म्यातून याच्याकडे तुम्ही कसं बघता, पहिली गोष्ट. आणि एकदा लागला की लागलाच की मॅनेज होऊ शकतो काय? बेसिकली डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो का, आणि तो फक्त मॅनेजेबल आहे का, तर याचं एक मिक्स्ड आन्सर आहे. कारण ते व्यक्तिसापेक्षच ही गोष्ट आहे की याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण त्या व्यक्तीचाच अभ्यास करणं गरजेचं आहे, रुग्णाची परीक्षा करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ते ठरवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की 3-4 पॅरामीटर्सचा आपण विचार करू शकतो. एक म्हणजे काय की त्या रुग्णाला कोणत्या प्रकारचा डायबिटीस आहे, टाईप 1 का टाईप 2. ओके. सेकंडली काय की त्याच्या एकूण शरीरातील आरोग्याची स्थिती कशी आहे, म्हणजे तो स्थूल आहे का कृश आहे, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्या लाईफस्टाईलमध्ये अतिरिक्त स्ट्रेस आहे का, व्यायामाचा अभाव आहे का, खाणं पिणं कसं आहे, आहार, याचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आहाराबरोबरच स्ट्रेस मॅनेजमेंट ही कितपत केली जाते. कारण आजचं जर बघायला गेलं युग, तर म्हणजे बहुतेक जणांच्या लाईफमध्ये कामानिमित्त, सांसारिक किंवा आर्थिक स्ट्रेस हा असतोच. काही जणांचं बाबतीमध्ये कारण नसतानाही स्ट्रेस घेण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली असते काही सभोवतालच्या वातावरणामुळे, आणि त्याच्या परिणामस्वरूप सुद्धा शरीरात काही बदल घडतात, पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यातून शुगर लेवल्स वाढायला लागतात. तर ह्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आपला जो मेन टॉपिक आहे नाडी परीक्षा, या नाडी परीक्षेद्वारे त्यांच्या शरीरातील दोषस्थितीचा अभ्यास करणं, त्यांच्या पचनसंस्थेचा अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे. तो अभ्यास करून त्यांना जर काही विशिष्ट आयुर्वेदीय औषधं, आयुर्वेदीय संकल्पनेतली काही दिनचर्या, आहार आणि व्यायामाचं नियोजन करून दिलं, आणि शिवाय मानसिक काही ताण असतील तर त्याला नियोजित करण्यासाठी मेडिटेशन, योगासनं यांचा जर आपण सल्ला दिला तर डेफिनेटली तो रिव्हर्स व्हायला मदत होते. ज्या ठिकाणी खूप जुना, बऱ्याच वर्षांचा आहे, गंभीर अवस्थेमध्ये शुगर लेवल्स वाढलेले आहेत, त्यांना मग आपण ॲलोपॅथी ॲज वेल एज आयुर्वेदीय औषधांनी मॅनेज करू शकतो. जर प्रकाराच्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर टाईप 1 आणि टाईप 2 याच्यापैकी टाईप 1 हा टोटली इन्सुलिन डिपेंडंट आहे. त्याला त्या व्यक्तीला दुर्दैवाने आयुष्यभर इन्सुलिन घ्यावंच लागतं. पण टाईप 2 जो आहे तो मी म्हणल्याप्रमाणे काही नाडी परीक्षेवर आधारित दोष, प्रकृती आणि त्या शरीरातील बदल यांचा विचार करून काही आयुर्वेदिक औषध उपचार आणि स्ट्रिक्ट डिसिप्लिनरी लाईफस्टाईल सांभाळली तर डेफिनेटली रिव्हर्सल व्हायला मदत होऊ शकते. ओके. जे लोक आता आयुर्वेदिक औषधं नाही घेत आहेत आणि रोज एक गोळी घेत आहेत ॲलोपॅथीची डायबिटीससाठी, खूप लोक आहेत की ज्यांना आता ती थांबवायची आहे आणि पूर्ण आयुर्वेदिकवर शिफ्ट व्हायचं आहे, बरोबर, तर ते डायरेक्ट होऊ शकतात की त्यांनी ही हळूहळू बंद करून मग आयुर्वेदिक हळूहळू सुरू केलं पाहिजे. आणि आयुर्वेदाकडे पण अशी कुठली गोळी आहे का की जी ॲलोपॅथीच्या इक्विव्हॅलंट आहे आणि ती रोज घेतल्यानंतर शुगर लेवल मेंटेन राहू शकते? बरोबर. आता असे अनेक रुग्ण येतात ज्यांची इच्छा असते की बाबा आता आम्हाला ॲलोपॅथी बंद करायचं आणि आयुर्वेदिकच घ्यायचंय, आणि हा बऱ्याच जणांचा एक मानस असतो. पण बघायला गेलं तर ॲज अ डॉक्टर मी कुठल्याही व्यक्तीला अचानक ॲलोपॅथिक गोळी बंद करा आणि आयुर्वेदवर शिफ्ट व्हा असं म्हणत नाही. कारण ते बघायला गेलं तर कुठेतरी आयुर्वेदिक औषध ही इनिशियली एक सपोर्ट सिस्टीम म्हणूनच काम करतात. मुळतः ॲलोपॅथिक गोळ्यांनी जी काही शुगर लेवल कंट्रोल होण्यासाठी मदत व्हायला पाहिजे तितकीशी मदत होत नसते. जो एक सपोर्टची गरज असते ती आयुर्वेदिक औषधं देत असतात. नाडी परीक्षेद्वारे त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणा किंवा पचनसंस्थेतले बिघाड म्हणा किंवा इतर काही घटक आणि त्याचा परिणाम म्हणा हा आपण समजून घेऊन जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली कालांतराने त्यांची शुगर लेवल्स मेंटेन व्हायला मदत होते. आणि त्यानंतर आपण शुगर लेवल्स चांगल्या प्रकारे मेंटेन झाल्यानंतर मॉनिटर करून त्यांच्या ॲलोपॅथिक गोळ्या हळूहळू कमी करून बंद करू शकतो. मी माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये कधीही कुठल्याही व्यक्तीला अचानक ॲलोपॅथिक गोळी बंद करा असं कधीच सांगत नाही. मी त्यांना हेच सांगितलेलं असतं की बाबा ही सपोर्ट सिस्टीम म्हणून मी देतोय. आणि असं बघायला मिळालंय की 300-350 साखर महिना 2 महिन्यामध्ये 150-170 पर्यंत आल्यानंतर त्यांचे कन्सल्टंट स्वतःहून ते कमी करतात. म्हणजे मी स्वतःहून काही बंद करण्यापेक्षा बिंग आयुर्वेद कन्सल्टंट मी त्यांना त्यांच्या ॲलोपॅथिक किंवा काही जे डायबिटीस रिलेटेड कन्सल्टंट आहेत त्यांच्या सल्ल्यानेच कमी करायला सांगतो. आणि सक्सेसफुली आय हॅव डन दिस की बऱ्याच पेशंटच्या अगदी 4-4 गोळ्या घ्याव्या लागत होत्या तरी सुद्धा शुगर लेवल्स 250-300च्या घरात होत्या. त्या विथ 1 टॅबलेट त्यांच्या आता 150-170 पर्यंत राहते. फास्टिंग जी अगदी 150+ होती ती 105-100 पर्यंत मी आणून दिलेली. आता याच्यात आणि कसं आहे की तुम्ही जो म्हणलात की औषधं तर इक्विव्हॅलंट मेडिसिन असं काही नाही. आयुर्वेद हा अथांग सागर आहे औषधांचा, तुम्हाला ओळखता यायला पाहिजे.
आणि हे केवळ नाडी परीक्षेद्वारे करतात. नाडी परीक्षेद्वारे अगदी साधं सोपं उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक पेशंट येत होता. त्यांचे हसबंड हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, प्रचंड व्याप आहे आणि फॉरेन टूर्स आणि आता गोष्टी चालू असतात. त्यांच्या मिसेस माझ्याकडे थकव्यासाठी झालं होतं आणि मगाशी जो मी उल्लेख केला की थकव्यासाठी आलं होतं आणि डायबिटीसचं निदान झालं, तर त्यांचेच हसबंड आणि त्यांनाही म्हणजे अगोदरच डायग्नोसिस झालेलं होतं, पण ते म्हणले डॉक्टर मला खूप सारी औषधं घ्यायला वेळ नसतो, मला एखादी गोळी फक्त सांगा जी माझ्या शुगर लेवलला मेंटेन करेन, कारण सध्याला 3 गोळ्या घेतोय पण तरी शुगर लेवल 200+ आहे. तर म्हणलं ठीक आहे सर. तुम्ही त्यांची नाडी बघितल्यानंतर एक जाणवलं की अग्निमांद्य खूप प्रमाणात होतं आणि त्यातून मलावष्टंभ निर्माण झाला होता. तर फक्त मलावष्टंभ आणि अग्निमांद्य दूर करण्यासाठी त्यांना मी सकाळी बडीशेपचा काढा करून घ्यायला सांगितलं आणि सकाळ संध्याकाळ आरोग्यवर्धिनी वटी घ्यायला सांगितली. 15 दिवसामध्ये 230 असलेली साखर ही 160 आलेली होती. त्याचसोबत त्यांना भरपूर उत्साह वाटत होता, नियमित चांगल्या प्रकारे पोट साफ होतं, पोट हलकं झालं होतं. तर या ठिकाणी काय होतं की तुम्ही कुठलं औषध कुठल्या ठिकाणी वापरायचं आहे हे नाडी परीक्षेद्वारे निदान करणं गरजेचं आहे. प्रकृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, तुमच्या शरीरातील दोषांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. रुग्ण बरेच येत असतात, 200+, 250+ साखर घेऊन येत असतात, अगदी 4-4, 5-5 गोळ्या घेऊन सुद्धा शुगर नियंत्रणात येत नसते. त्यांना हेच लक्षात येत नाही की 1 किंवा 2 गोळींनी जे शुगर नियंत्रणात यायला पाहिजे ती तुम्ही गोळ्या वाढवतच नेताय, अजून लोड वाढवत नेताय, पण शरीरातील जी काही सिस्टीम बिघडलेली त्याला दूर करत नाहीये, त्याला नीट करत नाहीये, त्याला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. ते ऍक्टिव्हेशन जे आहे सेल्समध्ये किंवा जे रिस्पॉन्सिव्ह व्हायला पाहिजेत त्या इन्शुलिनसाठी, त्यासाठी आयुर्वेदिक औषधं नक्कीच उपयोगी पडतात. नानाविध औषधं आयुर्वेदामध्ये सांगितली. हल्ली तर आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पण सांगितलं की हा औषध घ्या, ह्या पानांचा रस घ्या, या गोळ्या घ्या. तर काय होतं की फक्त शुगर लेवल याचा अभ्यास करून शुगरला कमी करणारी औषधं घेऊन काय उपयोग नसतो. तुमच्या शरीरातल्या दोषांना, तुमच्या शरीरातल्या बिघाडांना समजून घेऊन त्या अनुषंगाने व्यक्ती सापेक्ष जी काही औषधं आयुर्वेदातली आहेत ती जर दिली तर 1 गोळी 4 गोळ्यांचं काम नक्की करू शकते. क्या बात आहे. आणि दोन्ही पॅथीजची औषधं मिक्स करून आपण घेऊ शकतो. ऍब्सोल्युटली झालंय. माझ्या दृष्टीने काहीच प्रॉब्लेम नसतो. पण फक्त कसं आहे की या बाबतीमध्ये त्या व्यक्ती म्हणजे त्या वैद्यांनी त्या रुग्णाच्या प्रकृतीचा अभ्यास केला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की जर प्रकृतीचा अभ्यास न करता औषधं दिली तर मग त्यांनी काही प्रमाणात लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. पण ओव्हरऑल जर माझ्या मते तरी असं की विथ प्रॉपर स्टडी, केस स्टडी तुम्ही ॲलोपॅथिक ॲज वेल एज आयुर्वेदिक औषधं दिली तर डेफिनेटली त्या रुग्णाला त्यातून मदत होणार आहे. कमीत कमी औषधांमध्ये त्याची साखर नियंत्रणात राहायला मदत होणारच आहे. किंवा वेळ प्रसंगी आपण जो मुद्दा मांडला रिव्हर्सल, त्या रिव्हर्सलसाठी सुद्धा मदत होऊ शकते. ओके. अनेक डायबिटीस पेशंट, हा प्रश्न काही माझ्या नातेवाईकांना पण लागू होतो म्हणून मुद्दाम विचारणार आहे. ते फार अभिमानाने सांगतात की साखर पूर्ण बंद आहे. वा छान. मामी म्हणतो की मस्त. म्हणजे गुळाचा चहा घेतो, गुळाचा शिरा खातो किंवा जे काही गोड खातो त्यामध्ये गुळच असतो आणि आता माझी काही शुगर वाढत नाही. तर हा गैरसमज आज तुम्ही दूर करून द्या आम्हाला की गुळ आणि साखर हे इक्विव्हॅलंट आहेत का, आणि साखर पूर्ण आयुष्यातून काढून गुळ इन्क्लूड केला तर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो का? डायबिटीस कंट्रोल राहील की नाही याचं उत्तर मला नाडी परीक्षा करूनच देता येईल. अच्छा, ओके. पण मात्र गुळ डेफिनेटली साखरेपेक्षा उजवा आहे. बरं. कारण जेव्हा साखर खाता तेव्हा ती पटकन तुमच्या त्यातली जी काही ग्लुकोज आहे ती पटकन तुमच्या रक्तात मिसळते आणि रक्तातील ग्लुकोज लेवल झटकन वाढते. पण वेअरॅज गुळ जेव्हा खाता तेव्हा त्यातील ग्लुकोज हळूहळू तुमच्या रक्तामध्ये मिसळतो आणि त्यांनी तुमच्या रक्त म्हणजे पॅन्क्रियाजवर किंवा इन्सुलिन सिस्टीमवर तेवढा लोड येत नाही, इन्सुलिनची पातळी वाढत नाही, एकदम अटॅक होत. येस. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही गुळ खायला हरकत नाही. इव्हन गुळाच्या बाबतीमध्ये बघितलं तर तो उत्तम पाचक आहे, उष्ण गुणधर्माचा आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या वापरण्यात जर तुमच्या प्रकृतीनुसार गुळाचा चहा म्हणा किंवा गुळयुक्त पदार्थ थोडेसे चवी पुरता खाल्ले तर हरकत नाही, त्यांनी पचनालाच मदत होणार आहे. म्हणजे इव्हन काही आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये सांगितलं की मांसाहार केल्यानंतर गुळाचा खडा चावून खावा, आणि मांसाहार सुद्धा पचायला मदत होते. तर जड अन्न खाल्ल्यानंतर गावाकडे सुद्धा गुळ खायला द्यायची पद्धत होती, कारण गुळामुळे पचन सुधारतं. त्यामुळे डायबिटीसमध्ये जो आपण मगाचपासून जो एक उल्लेख केला होता की पचनसंस्थेतले बदल, ते पचनसंस्थेतले बदल दूर व्हायला, अन्न पचन सुधारायला गुळाने मदत होते. त्याबरोबर त्यातून लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे भरपूर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही गुळाचा वापर तुमचे जर मधुमेह रुग्णांनी केला तर हरकत नाही, पण असं म्हणता नाही की त्यांनी साखर वाढणारच नाही. त्यांनी ऑब्व्हियसली काळजी घेणं गरजेचं असतं, वैद्यांचा, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. बऱ्याचदा बघायला मिळालंय की काही काही व्यक्तींना गुळ खाल्ल्यानंतर त्रास होतो. ते टोटली पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात, त्यांनी जरा जरी गुळ खाल्ला तरी त्यांना मग दाह होणं, पोटात दुखणं, इव्हन अगदी पाईल्स किंवा मुळव्यासारखा त्रास होणं
हाही अनुभवायला येतो. त्यामुळे तुमच्या प्रकृतीचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर ते सुटेबल होत असेल तर डेफिनेटली तुम्ही वापर करा. आणि आजकाल हे पण चेक करणं गरजेचं आहे की तो गुळ साखरेपासून बनवला आहे की अगदी. नाही, कारण सेंद्रियाच्या नावाखाली खूप आज Actually. फॉल्स हे मार्केटमध्ये चालू आहे बरोबर. सध्या. ओके, चुकीच्या सवयी कुठल्या आहेत डॉक्टर, की ज्या तुमच्या शरीरातली साखर जी मेंटेन राहायला पाहिजे ती मेंटेन ठेवत नाहीये, म्हणजे त्यामध्ये फूडच्या पण असतील किंवा चुकीचे अन्नपदार्थ पण असतील, यावर थोडी बरोबर. चर्चा करूया. आणि पुढचा थोडासा सगळ्यांना आवडीचा प्रश्न आहे. येस, डेफिनेटली. बघायला गेला तर सवयी किंवा कारण याचा जर आपण बारकाईने विचार केला तर डायबिटीस मध्ये फक्त साखर काढल्यानेच शुगर वाढते अशातला भाग नाहीये. तुम्ही नॉर्मल रुटीन मध्ये जरी जेवण घरातलं अन्न खात असाल तरी देखील तुमचं लाईफ जर स्ट्रेसफुल असेल तर त्याचाही परिणाम तुमच्या शरीरावर होतोच. शरीरातील दोषस्थिती बदलायला ते कारणीभूत ठरतं आणि त्याने सुद्धा रक्तातली साखर वाढते. जर एक इन जनरल जर कारण आणि चुकीच्या सवयी पाहिल्या तर एक सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला मी सांगेन की व्यायामाचा अभाव हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. कारण सुखासीन आयुष्य आहे आपल्या सगळ्यांचं. अगदी घराखाली उतरलो की कॅब येते, रिक्षा मिळते किंवा तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तरी लिफ्टनी जाताय, दिवसभर बैठे काम आहे. अशा व्यक्तींमध्ये काय होतंय की शरीरातील दोष वाढायला ते कारणीभूत ठरतंय. सुखासीन आयुष्य हे वातकफ दोषांना, मेदधातूला वाढवणारं असतं. वाढतं वजन हे आपल्या भारतीय जे व्यक्तींमध्ये दिसून येत आहे ते सुद्धा मधुमेहाचं एक फार मोठ्याने कारण आहे. तुमच्या पोटावरची वाढलेली चरबी हे मधुमेहाला आमंत्रणच देत असतं. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जर बघायला गेलं तर अतिरिक्त गोड एक पहिला आहे किंवा गुरुअन्न सेवन, म्हणजे पचायला जड असलेले पदार्थ, म्हणजे इव्हन तळलेले पदार्थ म्हणा किंवा मैदायुक्त पदार्थ म्हणा, वारंवार तुमच्या खाण्यात येत असतील, वारंवार हॉटेलमधलं जेवण येत असेल ज्याच्यामध्ये मैदा आणि याचा वापर खूप केला जातोय, तर डेफिनेटली ते कुठेतरी तुमच्या शुगर लेवल्स वाढवायला परिणाम करतं. प्रिसाइजली असं आहे की जंक फूड म्हणजे अगदी आपल्या सहजपणे मिळणारे स्ट्रीट फूड किंवा इतर काही बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत याच्यामुळे इन्सुलिन इंटॉलरन्स निर्माण होतो, इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि ते सुद्धा तुमच्या डायबिटीसचं प्रमुख कारण आहे. कारण ते बहुतेक घटक हे चविष्ट जरी असले तरी शरीरातील मेदधातू, वातकफ दोषाला वाढवणारे असतात, पचन संस्थेला बिघडवणारे असतात. त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो, त्या सिस्टीमवर ताण यायला लागतो आणि रक्तातील साखर वाढत असते. दिवास्वाप म्हणजे दुपारी झोपणं हे सुद्धा मधुमेहाला आमंत्रण देणार आहे. अध्यशन म्हणजे अगोदरच जेवण पचलेलं नाही पण आता वेळ झाली म्हणून पुढचं जेवण जेवतोय. किंवा काही व्यक्ती असतात की सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, परत संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स पोट भरून आणि ते पचत नाही तर रात्री परत जेवण. बापरे. तर ह्या याच्यामध्ये काय होतं की तुमच्या पचन संस्थेवर खूप प्रमाणात लोड येतोय आणि त्या याच्यामुळे सुद्धा डायबिटीस वाढण्याचं कारण ठरू शकतं. अपुरी झोप हे सुद्धा कारण असतं. अपुरी झोप ही शरीरातील दोषांना वाढवते, स्पेशली वातदोषाला वाढवते. त्याच्यामुळे नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो आणि रक्तातील साखर वाढते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो शरीरातला आणि त्यांनी तुमच्या शरीरातील साखर वाढलेली किंवा मधुमेह वाढलेला दिसून येतो. इव्हन काही काही आजार, काही काही औषधी आहेत त्याच्या परिणाम स्वरूप सुद्धा तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. तर त्यामुळे तुम्ही काय औषध घेताय याचाही अभ्यास तुम्ही करा आणि त्यानुसार तुम्ही औषधं घ्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. ओके, हे अनेक फॅक्टर्स होते ज्याच्यामुळे डायबिटीस होतोय, याच्यावर चर्चा केली आता आपण. डायबिटीसमुळे होणारे पुढे कुठले त्रास आहेत की हे आजार डायबिटीसला मागोमागे येऊ शकतात? बघायला गेलं तर डायबिटीस झाल्यानंतर एकतर तो कंट्रोलमध्ये असेल तर फारशी काही लक्षणं दिसत नाहीत, नॉर्मल थकवा आणि याच गोष्टी दिसून येतात. पण जेव्हा डायबिटीस अनकंट्रोलेबल असतो बराच काळ तेव्हा त्यातून डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक रेटॉनोपॅथी दिसून येते आणि त्याचबरोबर डायबेटिक नेफ्रोपॅथी पण दिसून येते. आता याचा अर्थ काय की रक्तात वाढलेली साखर तुमच्या मांसपेशीवर आणि नसांवर परिणाम करते आणि त्याच्यामुळे डोळ्याशी निगडीत लक्षण उत्पन्न होतात. दुसरीकडे किडनीवर परिणाम होतो ज्याच्यामुळे क्रेटिन आणि युरिया लेवल्स वाढतात आणि क्रॉनिक किडनी फेल्युअरकडे पेशंट जातो. न्यूरोपॅथीमध्ये त्याच्या पायाकडच्या नसांवर त्याचा परिणाम होतो आणि त्याने तेथील संवेदना कमी व्हायला लागतात. त्या तळपायाची आगत फार होणे, पायाला स्पर्श ज्ञान न होणे, अशा प्रकारची लक्षणं किंवा रात्रीच्या वेळेस पायाला गोळे खूप येणे, या प्रकारची लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसून येतात. तर त्या अनुषंगाने खरं तर काही नाडी परीक्षेद्वारे आपण जर काही ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली मदत होऊ शकते. औषधांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर एक प्रायमरी स्टेजमध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी सारख्या याच्यामध्ये गोक्षुरादी गुळ, चंद्रप्रभा वटी चांगलं उपयोगी पडतं, जे शुगर लेवल्सलाही मेंटेन करतं आणि
तुमच्या किडनीवर येणारा लोड कमी व्हायला मदत होते. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये महावात विध्वंस, महायोगराज गुगुळ यांसारखी औषधी उपयोगी पडणारी आहेत. डायबेटिक रेटानोपॅथी, डोळ्याशी निगडीत आजारांमध्ये सप्तामृत लह किंवा त्रिफलादी घृत हे जर त्या व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्याने घेतलं तर डेफिनेटली मदत होऊ शकते. यामध्ये डॉक्टर गोड खाल्लं की डायबिटीस होतं किंवा डायबिटीस पेशंटनी गोड खाऊ नये हे तर सर्वश्रुत आहे. बरोबर. पण गोडा व्यतिरिक्त पण कुठले पदार्थ आहेत की डायबिटिक पेशंटने ते नसतात काय, ज्याने शुगर लेवल किंवा ग्लुकोज असं काही वाढतं आणि त्याचा परिणाम स्वरूप डायबिटीस झालेल्या पेशंटला त्रास होऊ शकतो? बघायला गेलं तर हे थोडं प्रकृतीनुसार ठरवावं लागेल की तो व्यक्ती स्थूल प्रकृतीचा आहे का कृश प्रकृतीचा आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय की दोषस्थिती पण विचारात घेणं गरजेचं असतं. तर इन जनरल जर बघायला गेलात तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जंक फूड हा एक मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे इन्सुलिन टॉलरन्स तयार होतो. ठीक आहे, भले त्यात साखर नसो. साखर नसली, थोडेसे स्पायसी असले तरी मैदा वापरला जातोय किंवा मेयोनीज आहे, चीज आहे, भरपूर बटर स्कूप वापरला जातोय. तर या घटकांचा परिणाम वारंवार सेवन केल्यानंतर होतो, कारण सर्व पचायला जड आहेत. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर जे अन्न पचायला जड आहे ते अन्न तुमच्या वारंवार खाण्यात आल्यानंतर पचन संस्थेत बदल होतात, अग्निमांद्य निर्माण होतं. आणि अग्निमांद्य निर्माण झाल्यानंतर शरीरामध्ये अपाचित आहार रस निर्माण व्हायला लागतो, आमदोष निर्माण व्हायला लागतो. त्याच्या परिणामस्वरूप डायबिटीस किंवा मधुमेह निर्माण होतो किंवा मधुमेह वाढायला कारणीभूत ठरतो. पण त्यामध्ये वेगवेगळे घटक आलेच की त्यामध्ये पहिला आला मैदा आला किंवा भात आला, वारंवार गव्हाचे पदार्थ आले किंवा जे आजकाल चायनीज कोरियन फूड खातोय आपण की जे आपल्या भारतीय परंपरेत लागू पडणारं नाहीये. पिझ्झा सारख्या गोष्टी, पास्ता सारख्या गोष्टी ह्या कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त क्लेद निर्माण करणाऱ्या असतात. त्या क्लेदामुळे तुमच्या रक्तातील साखर किंवा डायबिटीसची निगडीत लक्षणं उत्पन्न व्हायला कारण ठरतं. त्याचबरोबर बघायला गेलं तर दुधासारख्या गोष्टी सुद्धा आता आजकाल विवादास्पद झालेला आहे की बाबा दुधानी पण साखर वाढते. त्या बाबतीत सुद्धा अनेक वादविवाद निर्माण होतात. तर याच्यामध्ये काय होतं की अमुक अमुक गोष्टींनी साखर वाढेल किंवा अमुक अमुक गोष्टींनी वाढणार नाही. याच्यामध्ये मी थोडंसं पर्सन स्पेसिफिकच आहे की त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ते ठरतं. ज्याची पचन संस्था चांगली आहे त्यांनी खाल्लं तरी लगेच लक्षण उत्पन्न होणार नाही, पण ज्याच्या पचन संस्थेत पहिल्यापासून बिघडत त्यांनी कटाक्षाने या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. अदरवाईज शुगर स्पाइक होऊ शकते. आणि इन जनरल जे आजकाल तरुण वर्ग आहे ज्याला थोडं फॅन्सी फूड खाण्याची सवय, जंक फूड खाण्याची सवय, त्यांनी त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी शुगर लेवल्सला स्पाइक करणाऱ्या असतातच. अच्छा, आता ट्रेंडमध्ये असणारा आणि चर्चेत असणारा एक शब्द आहे की इन्सुलिन स्पाइक. म्हणजे तुम्ही जेव्हा काही खाता तर तुमचं इन्सुलिन स्पाइक होतं. आणि मी मोस्टली जिम मध्ये हा शब्द कायम ऐकतो की त्यामुळे टप्प्याटप्प्यात खात जा, मध्ये एवढा गॅप तरी देत जा. त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग किंवा मराठी भाषेत आपण उपवास म्हणतो. बरोबर. तर याबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे? उपवास केल्याने किंवा इंटरमिटंट फास्टिंग केल्याने डायबिटिक पेशंटला विशेष करून काही फायदा होतो का? नक्कीच. म्हणजे उपवास किंवा लंघन याचा उल्लेख आयुर्वेदात फार पूर्वीपासून आला. लंघन म्हणजे काहीच न खाणे, फक्त पाणी पिणे. लंघन म्हणजे येस, म्हणजे याच्यामध्ये लंघनामध्ये अगदी हलका आहार घेणं म्हणजे मुगाच्या डाळीचं कढण किंवा तांदळाची पेज अशा प्रकारचा पदार्थ म्हणजे खाद्य आपण याला सांगतो. पण जर बघायला गेलं तर लंघनाचा उल्लेख कुठे आला तर तो ज्वर चिकित्सेमध्ये आलेला आहे की लंघन हे ज्वर चिकित्सेमध्ये प्राथमिक उपचारांमध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे लंघनामुळे काय होतं की शरीरातील आमदोष पचायला मदत होते, अग्निप्रदीप्त व्हायला मदत होते. जर डायबिटीसच्या अनुषंगाने जर आपण इंटरमिटंट फास्टिंगचा आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर लंघन किंवा उपवास हा डेफिनेटली त्यासाठी प्राथमिक उपचार म्हणूनच ठरेल. याच्यामध्ये बघायला गेलं तर लंघन किंवा उपवासामुळे तुमचा अग्निप्रदीप्त व्हायला मदत होते, दोषांचं संतुलन व्हायला मदत होते. जे काही मी मगाशी पासून उल्लेख करतोय, वात कफ दोष वाढलेला असतो, तर त्या गोष्टींना संतुलित करण्यासाठी लंघन आणि उपवास उपयोगी पडू शकतो. ऍज वेल एज मधुमेहाला नैसर्गिकरित्या नियंत्रण आणण्यासाठी पण मदत होऊ शकते. याच्यामध्ये नियमित शास्त्रोक्त पद्धतीने लंघन जर केलं वैद्यांच्या सल्ल्याने तर वजन कमी व्हायला, शरीरातील अतिरिक्त वाढलेला मेदधातू कमी व्हायला मदत होऊ शकते, ज्याच्यामुळे तुमच्या शुगरसाठी मदत होणारच आहे. थोडं मॉडर्न ऍस्पेक्ट्स नुसार जर बघायला गेलं तर इंटरमिटंट फास्टिंग कसं उपयोगी पडतं शुगर लेवल्सला. तर पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करता तेव्हा तुमच्या सेल्स ह्या
इन्शुलिन ला जास्ती रिस्पॉन्सिव्ह होतात. त्यामुळे इन्शुलिनचं काम वाढतं शरीरातलं आणि नॅचरली शुगर लेवल्स कमी व्हायला मदत होते. स्पेशली तुमची फास्टिंग शुगर लेवल कमी व्हायला मदत होते. ॲज वेल एज काही शास्त्रज्ञांचं असं मत आहे की ज्या काही जुन्या पेशी आहेत, मृत पेशी आहेत, त्या नष्ट होण्यासाठी मदत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॅट लॉस किंवा वजन कमी व्हायला त्यांनी मदत होते. आणि इंटरमिडियंट फास्टिंगचं थोडंसं एक बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये 14 ते 16 तासाची एक विंडो असते ज्याच्यामध्ये काही खायचं नसतं तुम्हाला. ज्याच्यामध्ये एक म्हणजे श्रोत्यांना माहिती म्हणून सांगायचं झालं तर संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्ही जेवण केलं की दुसऱ्या दिवशी डायरेक्टली 10 ते 11च्या दरम्यान तुम्ही जेवण करणं गरजेचं असतं. याच्या दरम्यान जास्तीत जास्त तुम्ही फक्त अगदी भूक लागली तर पाणी किंवा ताक किंवा कसं काही द्रव स्वरूपातील गोष्टी घेऊन तुम्ही जर तुमची भूक शमवली तर डेफिनेटली यांनी तुमचा शुगर लेवल्स मेंटेन व्हायला, वजन कमी व्हायला आणि शरीरातील टॉक्सिन्स कमी व्हायला मदत होऊ शकते. तर डेफिनेटली म्हणजे अगदी जर मोजक्या भाषेत बोलायचं झालं तर लंघन उपवास हा नक्कीच मधुमेहाला कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत करतो. अच्छा. ऑनलाईन जेव्हा मी शॉपिंग करतो काही गोष्टींची तर एक ऍड आजकाल सारखी येते की शिलाजीत, बरोबर, आणि त्याच्यावर ते क्लेम करतायत की डायबिटीससाठी पण उपयुक्त आहे. आता शिलाजीत हे तर लहानपणापासून निषिद्ध असणारा शब्द होता कारण तो फक्त सेक्शुअल गोष्टींसाठी आम्ही सेक्शुअल प्रॉब्लेम्सवर उपचार म्हणून ऐकत आलो होतो. तर खरंच उपयोगी आहे शिलाजीत डायबिटीसवर? येस, नक्कीच आहे. कारण एक पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांनी आपण जे ऐकलं की शिलाजीत लैंगिक दुर्बलता दूर करतो, तर तसं नाहीये. शिलाजीत हे उत्तम रसायन आहे. जर शिलाजीतचा उल्लेख जर बघितलं तर पुरातन ग्रंथांमध्ये सुद्धा केलेला आहे. म्हणजे इव्हन काही ग्रंथांमध्ये असा उल्लेख की ज्या व्याधीला कुठलं औषध नाही लागू पडत नाही त्या व्याधीमध्ये शिलाजीत उपयोगी पडतं. ओके. आणि शिलाजीत जर बघायला गेलात तर ते फक्त लैंगिक दुर्बलता दूर करत नाही, ते तुमच्या शरीरातील सप्तधातूंना पोषण देतं. तुमच्या सप्तधातूंना पोषण दिल्यामुळेच तुमचा ओजधातू वाढतो आणि तुमची व्याधी क्षमत्व सुद्धा वाढायला मदत होते. जर बघायला गेलात तर डायबिटीसच्या अनुषंगाने बघायला गेलात तर ते वातकफ दोषाला कमी करणार आहे. इव्हन डायबेटिक कॉम्प्लिकेशन्सना ते कमी करणार आहे. शिलाजीतचा जर बारकाईने अभ्यास केला तर ते एंडोक्राईन सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतं. पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड आणि पॅन्क्रियाज याच्यावर खूप सुंदररित्या थायरॉइड शिलाजीत काम करत असतं. त्याच्यामुळे तुमच्या शुगर लेवल्स नॅचरली कंट्रोल व्हायला मदत होते. इव्हन शुगर लेवल स्पाइक झाल्यामुळे जो काही निर्माण झालेल्या कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यावर ते काम चांगलं करतं. एक इन जनरल जर शिलाजीतचे फायदे जर बघितले तर शिलाजीत हे मूत्रवाहिनी संस्थेवर खूप चांगलं काम करणार आहे. वारंवार लघवीला लागणं, लघवीला साफ न होणं, लघवीला जळजळणं यांसारख्या तक्रारींवर शिलाजीत उपयोगी पडतं. इव्हन किडनी डिसऑर्डर्सवर पण ते काम करणार आहे. त्यामुळे रक्तातील वाढलेलं युरिया, क्रिएटिन लेवल कमी व्हायला मदत होते. पण अर्थात हे वैद्यांच्या सल्ल्यानेच घेणं संयुक्तिक राहील. शिवाय अस्थिधातूवर त्याचं काम चांगलं होतं. म्हणजे काही ग्रंथांमध्ये अस्थिभंग, फ्रॅक्चर झालेलं असेल तर त्याच्यावर शिलाजीत पोटातून घ्यायला सांगितलं. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये फ्रॅक्चर झाल्यानंतर त्या हिलअप होण्याला जे 25-30 दिवस लागणार असतील ते कदाचित 15-20 दिवसात सुद्धा शिलाजीत सेवन केल्यामुळे होऊ शकेल असं वर्णन आहे. तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने ते घेऊ शकता. स्त्रियांमध्ये सुद्धा शिलाजीतचा वापर करता येऊ शकतो. कारण काही अभ्यासानुसार असं दिसून आलंय की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि महिलांमध्ये इस्ट्रोजनचं लेवल शिलाजीतनी वाढायला मदत होते. त्यामुळे लैंगिक दुर्बलता आणि लैंगिक जे काही व्याधी आहेत त्यांच्यामध्ये शिलाजीत फार उपयोगी पडणार आहे. इव्हन तुमच्या पांढऱ्या रक्तपेशींची कार्यक्षमता त्यांनी वाढते. व्हेरिकोज वेन सारख्या तक्रारी असतील त्याच्यावर ते काम करणार आहे. स्पेशली संधिवात आणि अंबतामध्ये सांध्यांना आलेली सूज, सांध्या आवडणं हे कमी होण्यासाठी शिलाजीत उपयोगी पडतं. त्यामुळे शिलाजीत हे आत्ताच्या युगामध्ये खूप चांगलं औषध आहे जे तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या आजारांसाठी वापरू शकता. म्हणजे आजकाल जिम केल्यानंतर सुद्धा शिलाजीत घ्यायला सांगितलं कारण त्यांनी टेस्टोस्टेरॉन लेवल वाढते, तुमच्या मसल रिकव्हरीचा रेट वाढतो आणि मसल स्ट्रेंथ वाढते. अच्छा. तर तुम्ही अश्वगंधा, शतावरी, बलामूळ यांच्याबरोबर जर शिलाजीतचं सेवन केलं तर डेफिनेटली जिम जाणारे जे काही तरुण मंडळी आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे मसल स्ट्रेंथ वाढायला आणि मसल रिकव्हरी व्हायला त्यांनी मदत होऊ शकेल. क्या बात आहे. खरं तर फक्त जिमला जाणारे आणि फिटनेस फ्रीक जे लोक आहेत त्यांच्यासाठी आयुर्वेद अशा पण गप्पा कधीतरी केल्या पाहिजे. आवडेल, खरंच करायला आवडेल. कारण फार महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे सध्या. स्टेरॉइडपेक्षा कधी पण आयुर्वेदिक औषधं चांगली. नक्कीच. ओके, शेवटाकडे येतोय सर आपण. प्री डायबिटीज सुरू झालेले लोक आणि अनेक वर्ष डायबिटीस असणारे आणि त्याच्यासोबत जगणारे लोक या सगळ्यांसाठी कॉमन लागू पडणाऱ्या काही टिप्स आम्हाला तुमच्याकडून हव्यात क्रिस्प मध्ये, आणि मग आपण थांबूया. नक्कीच. याच्यामध्ये मी पहिलं हेच सांगेन की तुमच्या शरीराची हालचाल वाढवा. कारण
दोन्ही घटकांमध्ये जर बघितलं तर शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे, व्यायामाचा अभाव असल्यामुळे ती लक्षणं उत्पन्न होतात. दुसरीकडे आपण काय खातोय याचा विचार करा आणि किती प्रमाणात खातोय याचाही विचार करा. जर प्रमाणशीर आणि जर काही हेल्दी फूड तुम्ही खाण्याची सवय ठेवली तर डेफिनेटली शुगर सारख्या गोष्टी वाढणार नाहीत शरीरामध्ये. कारण कुठेतरी रक्तातली साखर ही पचनसंस्थेतल्या बदलांची निगडीत आहे. त्यामुळे पचनसंस्थेला बिघडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहार, विहार आणि निद्रा यांचा विचार तुम्ही खूप करणं गरजेचं आहे. निद्रा मी याच्यावर नक्कीच जोर देईन, कारण आजकालच्या पिढीला कामामुळे झोपेला वेळ कमी मिळतोय आणि त्याचाही परिणाम त्यांच्या पूर्ण पचनसंस्थेवर होतोय. स्ट्रेस लेवल त्यांच्या शरीरातील बिघाडांना वाढत आहेत. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट करा, थोडंसं मेडिटेशन, योगासनाचा तुम्ही वापर करा आणि निश्चितच फक्त साखर या दृष्टिकोनातून तुम्ही मधुमेहाकडे बघू नका. मधुमेह हा त्याच्या पलीकडे आहे. शरीरातील त्रिदोष, तुमच्या पचनसंस्थेतले बदल, तुमच्या शरीरात साचलेले दोष आणि स्त्रोतसांचा झालेला अवरोध आणि ओजक्षय या 4-5 गोष्टी ज्या आयुर्वेदाने नमूद केलेल्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही डोळसपणे बघा. त्याच्या अनुषंगाने जर काही वैद्यांच्या सल्ल्याने जर काही आयुर्वेदीय औषधं घेता आली तर डेफिनेटली त्याने तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल, उत्साही आणि आनंदी आयुष्य जगू शकाल. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर. डायबिटीसचा सगळं आपण किस पाडला यात. आणि खूप लोक विचार करतात खरं आयुर्वेदिक औषधं घेण्याचा, पण त्यांना ऑथेंटिक माहिती नसते आणि त्यांना असं वाटत असतं की गोळी खा आणि गोड खा. त्यामुळे तशीच लाईफस्टाईल अनेक लोकांची झाली आहे. पण आजच्या गप्पा ऐकून मला खात्री आहे की आमच्या श्रोत्यांना पण खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळाली असेल. खूप खूप धन्यवाद सर. आपण जो वगाशी विषय बोललो त्याच्या अनुषंगाने काहीतरी विचार करून पुढच्या वेळी तो विषय घेऊन येऊ आपण. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर विश्वास घाडगे. दर महिन्याला आम्ही एक नवीन विषय घेऊन येत असतो. तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती पोहोचावी, आयुर्वेदाचा व्ह्यू काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि नाडी परीक्षा करून किती क्लिष्ट आजार सुद्धा बरे केले जाऊ शकतात या अनुषंगाने आमचा हा हेतू असतो, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. अजून कुठले विषय आम्ही घेतले पाहिजे, ज्याच्यावर आयुर्वेदाचं काय मत आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, हे सुद्धा कमेंटमध्ये टाका. आम्ही सगळ्या कमेंट्स वाचत असतो. आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. तर भेटू. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.